मंडळी नमस्कार. तर आज आपण आलो आहे आउटलेट मॉल ऑफ इंडिया. बऱ्याच जणांनी ह्याच्यावरती व्हिडिओज बघितले, रील्स बघितले की नवीन मॉल भिवंडीला एक चालू झालं आहे जे एशियातलं मोठं मॉल आहे असं हे क्लेम करतायत. सेकंड त्यांचा क्लेम आहे की ब्रँड्स आर 70% ऑन डिस्काउंट. तर हे सगळं बघण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी आज आपण या मॉलचं टूर करणार आहे, बघणार आहे आतमध्ये काय आहे, काय चालू आहे, काय बंद आहे, एंट्री कशी आहे, एक्झिट कशी आहे. बिकॉज अजूनही काही गोष्टी मी बघतोय देर इज इन डेव्हलपिंग स्टेज. तर ही सगळी जे काही गोष्ट आहे, सगळ्या ज्या काही माहिती आहेत या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा आणि आपण आता जाऊया आतमध्ये. म्हणजे आपण आता आतमध्ये आलो आहे. ही मॉलची मेन एंट्री आहे. या मॉलला 3 एंट्री आणि एक्झिट पॉईंट्स आहेत. हा फर्स्ट आहे, सेकंड आहे पार्किंग साईडकडनं आणि तिसरा जो आहे तो त्या साईडला आहे, लेफ्ट साईडला. ही मेन एंट्रन्स आहे. आपण आतमध्ये जाऊन बघूया काय परिस्थिती आहे मॉलची. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला ते जिओचं माहिती आहे वाईब असते तशी काहीशी येते आहे. जिओला तुम्ही गेला असाल बँड्रा BKCला जे आहे तसं काहीसं वाईब्स देतं आहे. अरोमा पण तसा आहे या ह्याचा. मला थोडंसं वाटलं. बाकी तुम्ही जेव्हा एक्सपिरियन्स कराल तेव्हा तुम्हाला कळेल. पण आतमध्ये जाऊया, अजूनही आतमध्ये काय आहे. सो 3 मजल्याचा आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड. पहिल्या ग्राउंड फ्लोअरला जे आहेत बऱ्याचशा गोष्टी ओपन आहेत. आपण शॉप्स पण एक्सप्लोर करणार आहे काय काय आहे ते, आणि वरती बघणार आहे, जायचा प्रयत्न करणार आहे मिळते का नाही. वरती काम चालू आहे ते बघा, तुम्ही बघाल वरती काम चालू आहे. हॅलो हॅलो हॅलो. चला, आपले फॅन्स भेटले आहेत, यूट्यूब फॅमिली मेंबर्स भेटले आहेत. येस येस, थँक्यू 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 सो मच. माय गॉड. अँड वी आर लाईक की कारण ना आम्हाला याची तिकीट भेटत नाहीये. वी लिव्ह इन कल्याण अँड वी आर लाईक कधी बघायला जाणार आहे आम्ही. नक्की नक्की बघा आणि सांगा आम्हाला. हो. येस. आणि एवढी किल करते आणि तिची एज एवढी लहान आहे आणि ही एवढं किल करते ना. आय स्वेअर, टचवूड. थँक्यू 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 सो मच. गॉड गिफ्ट आहे तिला, है ना. गॉड गिफ्ट आहे तिच्यामध्ये. टेरिंग, सगळे डायलॉग वगैरे आणि बोलले. main म्हणजे तिला स्टेज फ्राईट वगैरे काय नाहीये. स्टेज टेरिंग मस्त आहे. थँक्यू 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 सो मच. थँक्यू, छान वाट. बाय बाय. चल, घरी आहे घरी आहे घरी आहे. मला फोटो काढायचा आहे या, फोटो काढ. येस. तर ब्रँड्स एक्सप्लोअर करता करता आम्ही ह्या एका पर्टिक्युलर शॉपमध्ये आलो होतो. शू डेपो म्हणून हे शॉप आहे आणि इथे फिलाचे खूप सुंदर आणि काहीतरी वेगळे व्हरायटीज आम्हाला बघायला मिळाले जे आधी कुठे मी बघितले नव्हते. आणि असंच पुढे ना एक लिफ्टच्या इथे एक तिथे बोर्ड लावला होता की ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर आणि नंतर मग टेरेसवरती काय काय येणार आहे. तर इथे ॲलन सॉली, नंतर ॲरो, बाटा फर्स्ट फ्लोअरला तुम्ही बघताच आहे. देन सेकंड फ्लोअरला आहे बीबा, ह्या सगळ्या गोष्टी येणार आहेत. US पोलो आहे, लॉकवेल आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी येणार आहेत. थर्ड फ्लोअरला आहे क्रॉसवर्ड, फन अनलिमिटेड, फूड कोर्ट आणि नोवाप्लेक्स जे मल्टिप्लेक्स येणार आहेत ते. आणि टेरेसवरती हे एक रेस्टॉरंट आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये तिथे येणार आहेत. आपण नंतर जेव्हा हे बनेल तेव्हा नक्कीच एक्सप्लोअर करू. एक्सप्लोअर करता करता मी नंतर वॉशरूमला गेलो होतो. वॉशरूम पण बघितलं मी, नीट अँड क्लीन होतं. ऑब्वियस आहे, नवीन आहे तर असणारच असणार. पण त्यांची एक पद्धत आणि मला काहीतरी वेगळं पण जो दिसला ते म्हणजे की त्यांचं जे बेसिन आहे ना ते दिसताना वाटत नाही की हे हँडवॉश करण्यासाठी जागा आहे. बिकॉज ते अशा पद्धतीने डिझाईन केलं आहे. इट लुक्स एलिगंट अँड ॲट द सेम टाईम इट इज युजफुल ऑल्सो. सो खूप छान होतं हे. फर्स्ट फ्लोअरची एंट्री रेस्ट्रिक्टेड आहे पण आपण थोडंसं वाट काढून जायचा प्रयत्न का करणार आहे बिकॉज आपल्याला बघायचं वरती काय चालू आहे की नाही आहे.
आपण एक्सप्लोरेशन मोडवरती आहे. सो वी आर टेकिंग दिस स्टेअर्स अप. चला, इथे अजूनही बऱ्यापैकी काम बाकी आहे. इथे अजूनही शॉप्स येणं बाकी आहे. बंद आहे का? चला, अच्छा पूर्ण फ्लोअरच बंद आहे का? ओके ओके. चला मंडळी, वर्क इन प्रोग्रेस. लेट्स गो डाऊन स्टेअर्स. आणि त्यांनी अजूनही पण हे म्हणत आहेत की इथे ना काय म्हणतात, फूड कोर्ट आहे, सिनेमा हॉल आहे, हे सगळं पण येणार आहे. बट इट विल टेक सम टाईम. माझ्या तरी अजून एक 6 महिने तर सहज जाईल हे सगळं पूर्ण फंक्शनल होण्यासाठी. चला आपण खाली जाऊया. चला मंडळी, तर आपण आता या पार्किंग लॉटमध्ये आहे. हे आहे पार्किंग आणि हे तिची सेकंड एंट्री आहे, मी तुम्हाला मगाशी जसं म्हटलं. आणि तिथे ना फूड कोर्ट आहे. फूड कोर्ट म्हणण्यापेक्षा ना फूड जॉईंट्स आहेत. मॅकडी आहे, देन देर इज बर्गर किंग आणि मेनी मोर जॉईंट्स टू कम इन द कमिंग टाईम. आणि तिसरी जी एंट्री आहे या मॉलची ती बरोबर याच्या ऑपोजिट साईडला आहे. जे भूमी इंडस्ट्रियल इस्टेट आहे ना तिकडनं आहे. मग आम्ही तिकडे गेलो होतो. तर हे सगळं अशी याची परिस्थिती आहे. आता काय आपण तिथे जाणार आहे, काहीतरी ड्राईव्हवेमधनं काहीतरी घेऊया खायला आणि मग आपण मूव्ह ऑन करूया. तर मंडळी, आपण आता गेलो होतो आज आउटलेट मॉल ऑफ इंडिया, जे कल्याण भिवंडी परिसरामध्ये आहे. लोकेशन मध्ये जर बघायला गेलं तर मुंबईवरनं तुम्ही जर नाशिकला जाणार असाल तर लेफ्ट साईडला ते लागतं. मॉल अजूनही तसा फुल्ली फंक्शनल नाही आहे. अजूनही वेळ लागेल ते सगळं बनण्यासाठी. ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअर ऑपरेशनल आहे, सेकंड आणि थर्ड फ्लोअर ऑपरेशनल नाही आहे. अजून 1 वर्ष तरी लागेलच हे सगळं बनण्यासाठी. तिथे फूड कोर्ट येणार आहे, थिएटर्स येणार आहे, अजून बऱ्याचशा गोष्टी प्लॅन्ड अप आहेत. बट हे सगळं फुल्ली फंक्शनल होण्यासाठी 1 वर्ष लागेलच. बट ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअर यू कॅन एक्सप्लोर. फूडसाठी जर बघायचं झालं तर सध्या फूड कोर्ट तिथे नाही आहे. पण बर्गर किंग आणि मॅकडी जे त्या परिसरामध्ये लेफ्ट साईडला आहे, तिकडे तुम्ही ते जाऊन ते एक्सप्लोअर करू शकता. मॅकडी आणि जेवण करू शकता, खाऊ शकता त्या साईडला. त्यांचं एक त्यांनी क्लेम केला होता की इट इज वन ऑफ द एशियाज लार्जेस्ट मॉल. मला विचाराल तर ते कदाचित लँड पार्सलच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने असेल, बिकॉज लँड पार्सल त्यांचं खूप मोठं असेल, ते कदाचित ते क्लेम करत असतील. बट टेक्निकली इफ यू आस्क मी तर फिनिक्स मार्केट सिटी कुर्ल्याला जे मॉल आहे ते मला खूप मोठं वाटतं, भव्य वाटतं, बिकॉज इट हॅज 3 एट्रियम्स. तर ते मला मोठं वाटतं. त्याच्यानं सेकंड पॅलेडियम येतं जे लोअर परेलला आहे ते. त्यांचं ते म्हणतात असेल, मी त्याच्या डिटेलमध्ये गेलो नाही आहे. बट टेक्निकली इफ यू आस्क मी लेमन पॉईंट ऑफ व्ह्यूने की फिनिक्स मार्केट सिटी मला मोठं वाटतं. त्यांचा दुसरा एक क्लेम होता की देर आर ब्रँड डील्स, 365 डेज डिस्काउंट अवेलेबल आहे. तर ते कुठे ना कुठेतरी थोडंसं मला वाटलं, बिकॉज काही स्टोर्समध्ये डिस्काउंट आहे. ऑब्वियस आहे, ते स्टोअर नवीन ओपन झाले तर डिस्काउंट असणारच आहे. आपल्याला फक्त हे बघायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये हे डिस्काउंट्स राहत आहेत की नाही राहतात. बिकॉज काही स्टोर्समध्ये अप टू 35% होतं, अप टू 50% होतं, काहीकडे फ्लॅट 50% होतं, काहीकडे डिस्काउंट नव्हतं. सो हे व्हेरी करतं आहे स्टोअर टू स्टोअर आणि या सगळ्या ब्रँड्स टू ब्रँड्स हे सगळं डिपेंड करतं आहे. लोकेशन जे आपण म्हणतोय कल्याण भिवंडीचा जो परिसर आहे, तुम्हाला जायचं यायचं म्हटलं तर ट्रॅव्हल टाईम लक्षात घेऊन तुम्ही ट्रॅव्हल करा. बिकॉज ठाण्यावरनंच आम्हाला त्या आउटलेट मॉलला पोचण्यासाठी 1 तास गेला आणि 1 तास यायला, बिकॉज सध्याची परिस्थिती तिथे खूप काम चालू आहे. सो ट्रॅव्हलिंग टाईम तुम्ही कन्सिडर करा की एवढा वेळ लागणार आहे. मला विचाराल तर सध्याच्या परिस्थितीमध्ये ना थोडा अवॉइड केलेलं बेटर राहील, बिकॉज 6 महिन्यामध्ये नक्कीच ते फुल्ली फंक्शनल होईल. येस, त्यांनी बांधले खूप सुंदर आहे, बाहेरून बघायला गेलं तर खूप छान वाटतंय. बट आता ॲट प्रेझेंट मला असं वाटलं त्यांनी खूप घाई केली आहे, बिकॉज हे सगळं फुल्ली जर ऑपरेशनल झालं असतं तर अजून छान वाटलं असं, मजा आली असती ते मॉल एक्सप्लोअर करायला. वाईब्स छान होत्या, आतमध्ये एंटर केल्यानंतर खूप छान वाटत होतं. मला ते जिओचं आठवलं, जिओ मॉलला आपण ज्या बँड्रा BKCला जातो तसं त्याचे वाईब्स होते. अरोमा मला तो तसं सेम टू सेम वाटला. तर असं सगळं होतं. तुम्हाला जर कधी जायचं असेल तर नक्कीच ही गोष्ट सगळी कन्सिडर करूनच तुम्ही जा. ट्रॅव्हल टाईम आणि तिकडे फूड ऑप्शन्स जर बघायला गेलं तर सध्या तरी मॅकडी आणि बर्गर किंग ह्या 2च गोष्टी अवेलेबल आहेत, बिकॉज फूड कोर्ट फंक्शनल नाही आहे.
तर असं सगळं ही इन्फॉर्मेशन होती रिगार्डिंग आउटलेट मॉल ऑफ इंडियाचे कल्याण भिवंडी रोडला आहे. हा व्हिडिओ आपण इथेच एंड करतो आहे. परत अशा एका व्हिडिओमध्ये भेटूया आपण. टिल देन टेक केअर, बाय.